सुंदर असा पूल, तर समोरचा सुंदर असा व्ह्यू काय भारी वाटतं. नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज मी चाललेलो आहे रानपाट वॉटरफॉलकडे. रत्नागिरीतून कुठे कसं जाणार आहे, रोड वगैरे हे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. तर चला तर मग आपण निघूया आता. आपल्यासोबत आहे महेश, तर त्याच्यासोबत चाललेलो आहे. आपली बाईक आहे इकडे आणि त्याच्यासोबत आता जाणार आहे. आणि बघू शकता मस्तपैकी पांढरे शुभ्र ढग आणि निळसर आकाश वगैरे बघायला भेटते. आणि आपण ह्या रोडने जाणार आहोत आता. तर आता आपण जाणार आहोत रानपाट वॉटरफॉलकडे आणि मस्तपैकी बाईक राईड करत चाललेलो आहे. पाऊस पडल्यामुळे आजूबाजूला जी ग्रीनरी हिरवीगार झाडं बघायला भेटत आहेत मस्तपैकी, आणि त्याच्यातून हा सुंदर असा रोड जातोय. आणि हा आहे इकडे शील धरणाकडे जाणारा रोड, जो की राईट साईडला बघायला भेटला तुम्हाला. आणि इथून आता आपण जाणार आहोत करबोडे फाट्यापर्यंत आणि तिथून मग आपण लेफ्ट घेऊन नर्वे फाट्यापर्यंत जाणार आहोत. आणि तिथून पुढे रानपाट धबधबा, रानपाट वॉटरफॉल आहे, तिकडे जाण्यासाठी मार्ग आहे, रोड आहे, तर तो दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. आणि हा रोड आहे ना, तो संगमेश्वरसाठी पण जाण्यासाठी शॉर्टकट आहे. इथून आता कडबोडे फाट्यापर्यंत हा रोड आहे, तिथून पुढे पुन्हा सरळच कडबोडे फाट्यापासून संगमेश्वरला जाण्यासाठी रोड आहे. तर ते देखील तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. आणि काय भारी असं निळसर आकाश, त्याच्यामध्ये पांढरे शुभ्र ढग दिसत आहेत, पावसाचे ढग देखील आहेत. आणि खूप मज्जा येते. आज फिरण्यासाठी वेळ देखील भेटलेला आहे. आजचा दिवस फिरण्यासाठी आहे, वेळ काढून मी तुमच्यासाठी आणि फिरण्यासाठी वेळ काढलेला आहे. आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी कुठे जातो आहे, काय कोणता वॉटरफॉल आहे, कसा आहे, हे दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर व्हिडिओ नक्की आवर्जून बघा. तर आता मी आलेलो आहे कडबोड्यामध्ये. कडबोडे बाजारपेठ बघू शकता, बोर्ड पण लावलेला आहे कडबोड्यामध्ये. जयगड राईट लेकला आणि कोल्हापूर राईटला आपल्याला खाऊ घ्यायचं. आता खाऊ घ्यायला थांबतो जरा, खाऊ वगैरे घेतो मस्त आहे की खायला पाहिजे. हा रोड आहे रत्नागिरीतून आला, आपण इकडून आलो आणि हा इकडे संगमेश्वरला जाण्यासाठी रोड. आणि इकडून आपण सरळ झालेलो आहे चाकादी खंडाळा आणि गणपतीपुळे जाण्यासाठी हा रोड आहे इकडून समोरून. आणि मागून जो आपण आता त्या साईडून आलो, तर तो पण रत्नागिरीतूनच रोड येतो, निवळीतून. आणि हा मस्तपैकी निसर्ग भारी वाटते. पावसाचे ढग देखील आहेत. तर आता आपल्याला इथून राईटला जायचंय रानपाट वॉटरफॉलकडे जाण्यासाठी. रोड आहे गावातून जातो पूर्ण, त्यामध्ये आपल्याला जेवढं माहिती तिथून जायचं आपल्याला. इथून राईटला जायचंय. नरबे फाटा आहे, नरबे फाटा हा मला बघायच्यानंतर इकडून. तर आपण आता रानपाट वॉटरफॉलकडे चाललेलो आहे मस्तपैकी. आता हा रोड आहे बऱ्यापैकी बनवलेला. आता पुढे कसं जायचंय काय ते विचारूया. आता एवढं पण याआधी आलो होतो, व्ह्यू देखील बनवलं आहे. आता एवढं आठवत नाही, पण थोडे पाय असे ठिकाण आठवत आहे. पुढे बघूया जाऊन, कोणाला तरी विचारूया रोड वगैरे कसं कुठं जायचं काय. आता इथनं कुठं जायचं, तर आपल्याला इथून आता लेफ्ट घ्यायचा आहे, समोर नाही जायचं. लेफ्ट घेतला की मग रानपाट वॉटरफॉलकडे जायचंय. मी पण पहिल्यांदा नाही, ही दुसऱ्यांदा आहे माझी ते. आणि या आधी देखील आलो होतो, तर एवढं काय लक्षात नाही, एवढे रोड वगैरे कन्फर्म एवढा लक्षात येत नाही. पण काही ठिकाणं अशी आहेत लक्षात. बघूया आता पुढे कसं काय ते. आजूबाजूचे इकडचे लोक
लोक आहेत जवळ राहणारी, त्यांना विचारूनच मग पुढचा प्रवास करत आहे. बघू शकता हा आहे नदी आणि हा आहे सुंदरसा पूल. त्या साईडला देखील बघू शकता. आणि आता आपल्याला इथून पुढे जायचं. तर समोरचा सुंदर असा व्ह्यू काय भारी वाटतंय ना, एक नंबर. बघू शकता पुढचे डोंगर काय भारी वाटतायत, मस्त पैकी एक नंबर अशी तिकडे. बाजूला पूर्ण इकडे शेती वगैरे बघायला भेटते. पाऊस नाही पण सुक्या जमिनीत शेती लावायला लागते. आता व्हिडिओच्या माध्यमातून हे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्ही जरी यायचा प्लॅन केलात कधी इकडे, तुम्ही येऊ शकता. व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ बघू शकता. आणि आता इथे बघू शकता आपल्याला रानपाट धबधब्याकडे राईटला जायचंय. ओके, ते लिहिलेलं आहे कोल्हापूर देखील. तर बघू शकता रानपाटमधली इथे ही शाळा आहे आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे. अगदी हा रोड शेवटला संपतो तिथपर्यंत जर आपल्याला जायचं आहे रानपाट धबधब्याकडे जाण्यासाठी. तर इकडे आल्यानंतर खालच्या साईडला देखील एक मंदिर आहे आणि वरती देखील एक मंदिर आहे, बघू शकता. आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे आता असंच ऑफ रोड नाही. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि ह्या जंगलातून ह्या खडबडीत रोडमधून आपल्याला जायचं आहे आता रानपाट धबधब्याकडे. बघू शकता इथे गाड्या लागलेल्या आहेत. तर वाजलेले आहेत 12:08. 12:08 झालेले आहेत आणि इथून आम्हाला आता पायवाटेने खाली जायचं. तर चला मग जाऊया. वाटेनं आता आपल्याला खाली जायचं चालत. आणि पायाखाली एवढे दगडी मोठे आहेत ना, पाय अक्षरशः पाय सरकतात. आणि खूप दिवसाने जवळजवळ 3-4 वर्षाने मी पुन्हा इकडे रानपाट धबधब्याकडे आलोय. इकडे खाली जायचं आपल्याला. इथून रेल्वेचा टनल बघायला भेटतो, बोगदा. आता एवढं क्लिअर दिसतंय का माहित ना, हे बघा. तरी दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. हा आहे इथे रेल्वेचा टनल आणि आपल्याला इथेच जायचंय खाली. इथे जायचं आपल्याला खाली आणि ह्या साईडला इकडे धबधबा आहे. आणि इकडून आपल्याला असं खाली इकडून चालत चालत ह्या टनलकडे जायचंय. तर इकडून ह्या साईडून आपण खाली आलो ना चालू, तर इकडे समोर देखील पायवाट जाते आणि इकडे देखील जाते. तर आपल्याला समोरून नाही जायचं, तर इकडे जायचं. आणि जाऊयात आपण खालती. आणि एनर्जीसाठी जिरा सोडा घेतलाय, खाऊ देखील भरपूर घेऊन आलोय. कारण काय माहिती आहे, खाऊ देखील आणायचा आणि इकडे पाण्याची बॉटल वगैरे येताना नक्की सोबत घेऊन या, कारण पाणी भरपूर पाहिजे आपल्यासोबत. आणि एवढ्या आता जाताना आपल्याला वाटतं खाली आपण जातोय पटकन, पण येताना ना एवढा दम लागतो ना, एवढं गरम वगैरे होतं ना, की पाणी ताण लागते जास्त करून. आणि एवढ्या ह्या दुपारच्या वेळेला ना पाणी पाहिजेच आपल्यासोबत. If we tried it, we could.
मागाशी बोललो होतो ना, जसं की रेल्वेचा टनल आहे इकडे आणि हे आहे रेल्वे ट्रॅक या साईडला बघायला भेटतो. आणि आता आपण चाललेलो आहे पुढे वॉटरफॉल बघण्यासाठी. काय भारी वाटते ना. तर आता खालती चालू आहे वॉटरफॉलकडे. खाली यायचं जाऊया, खाली फोटोशूट काढूया आणि प्रत्यक्ष खाली गेल्यानंतर काय बघायला भेटते, कसा नजारा बघायला भेटतो ना धबधब्याचा, तो देखील बघूया. तर चला मग जाऊयात आपण खालती. बघू शकता आम्ही इकडे बरोबर मधल्या दगडीवरती उभे राहिलोय आणि हा काही रानपट धबधब्याचा जो काही निसर्ग, बाजूचा हिरवेगार झाडे आणि हा मस्तपैकी धबधबा बघायला भेटतोय. या साईडला पर्यटक भरपूर आलेले आहेत आणि आपण देखील इकडे मस्तपैकी आलेलो आहोत. बघायला भेटतोय या साईडला आलेलो आपण. या साईडला बघू शकता ट्रेन आहे. ट्रेन गेलेली आहे. नंतर ट्रेन बघायला जाऊया आपण मस्तपैकी. ट्रेन मधून नजारा दिसणारा हा सुंदर असा वॉटरफॉल. इंद्रधनुष्य, त्यात रंगीत इंद्रधनुष्य बघायला भेटते गोल असा. चला तर मग आता जाऊया आपण, कारण वॉटरफॉलकडे मस्तपैकी फिरून झालेला आहे, फोटोशूट झाले. आता जायची वेळ झाली, जाऊया आपण आपण. तर धबधब्याकडे आलो तो मस्तपैकी मजा केलेली. मागे धबधबा देखील बघायला भेटत असेल. तर मग अशी येताना ते वडापाव घेऊन आलो होतो, तर ते वडापाव खाऊया आता, कारण भूक लागणार हे नक्की माहिती होतं. आणि वाजून किती वाजले? 1:25. चिप्स वगैरे खातो आणि नंतर मग तुमच्याशी. तर मग चला आता आपण रानपट धबधब्याला टाटा बाय बाय करूया. आता रेल्वे पुलावरती मस्तपैकी फोटोशूट करूया, व्हिडिओ शूट करूया जरा बऱ्यापैकी, आणि नंतर मग आपण जाऊया आपल्या परतीच्या प्रवासाला. आणि मोबाईलची बॅटरी राहिलेली आहे 27% फक्त, 27%. थोडासा उशीर झालेला आहे आणि आपल्या बोटाची वाट लागलेली आहे. तर बघू शकता ट्रेन आहे आलेले. काय भारी वाटतंय ना. तर मगाशी ट्रेन आली होती पण उशीर झाला, त्यामुळे व्हिडिओ काढताना आला जास्ती व्यवस्थितपणे. पण आता बघू शकता रेल्वे ट्रॅकवरती आहे इकडे असं फोटोशूट वगैरे केलेले. मागे रानपटचा हा धबधबा देखील बघायला भेटला मस्तपैकी. एवढ्या जवळ गेलो होतो ना, खरोखर प्रत्यक्ष पहिल्यांदा एवढा जवळ गेलो होतो आणि खूप मजा केलेली, खूप धमाल केलेली. तर चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. तर चला भेटू अशाच आता एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.